नवीन वर्ष सगळ्यांना आनंदाचं आणि शांततेचं जावो, सर्व कौटुंबिक कलह संपुष्टात येवोत आणि दादाच्या मागे असलेली सगळी संकट संपून जावीत। तसंच पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येवोत ही प्रार्थना विठ्ठलाला केली आहे, असं अजित पवारांच्या आई आशाताई पवार या पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या। पण अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र यावेत ही फक्त आशाताई पवारांचीच नाही तर सगळ्याच राष्ट्रवादीतल्या प्रमुख नेत्यांची इच्छा असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे शरद पवार आमचे दैवत आहेत, दोन्ही पवार एकत्रित आले तर आम्हाला आनंदच होईल असं विधान प्रफुल्ल पटेलांनी केलं। तर जसं बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील तसं माझ्या छातीत शरद पवार आहेत असं झिरवळ म्हणालेत। थोडक्यात काय तर विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात या दृष्टीने नेत्यांची वेगवेगळी विधानं राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येईल याच्या शक्यता दर्शवतात। पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात या प्रकट होणाऱ्या इच्छांचं टायमिंग मात्र अगदी पाहण्यासारखं आहे। कारण 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार आपल्या पक्षाच्या संदर्भात मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक घेणार आहेत। या 2 दिवसीय बैठकीमध्ये शरद पवार पक्षामध्ये भाकरी फिरवतील अशा चर्चा होत आहेत। अशा वेळी शरद पवार सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देत आपला गट अजितदादांच्या पक्षात मर्ज करतील असं सुद्धा बोललं जात आहे। आता या सगळ्या होणाऱ्या चर्चांमध्ये खरंच शरद पवार आणि अजितदादा एकत्रित येतील का, त्या पाठीमागची कारणं नेमकी काय दिसतात पाहूयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच शरद पवार आणि अजितदादा एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू झाल्यात। याचं कारण ठरलंय ते शरद पवार गटाचा विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव। शरद पवार गटाला विधानसभेच्या निवडणुकीत फक्त 10 जागा मिळवता आल्या, त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर सुद्धा शरद पवार गट दावा सांगू शकलेला नाहीये। अशा परिस्थितीत त्यांच्याकडे अजितदादांच्या सोबत जाण्यावाचून पर्याय राहिला नाहीये असं म्हटलं जातंय। दुसरीकडे अजितदादांचा परफॉर्मन्स विधानसभेत सगळ्यात चांगला राहिलाय। अजितदादांनी 58 जागा लढवल्या, त्यापैकी 41 जागांवर त्यांना विजय मिळाला। थोडक्यात सांगायचं तर विधानसभेला दादांनी स्वतःला सिद्ध केलंय आणि दादांच्या या विजयामुळेच शरद पवार गटापुढे मात्र पेच निर्माण झालाय। कारण लोकसभेप्रमाणे विधानसभेत यश मिळालं असतं तर शरद पवारांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी आहे हे परसेप्शन लोकात गेलं असतं। पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शरद पवारांपुढे मात्र पक्षाचं आता करायचं काय, 5 वर्ष विरोधातच राहायचं का असा मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय। यातूनच मग शरद पवारांपुढे पुढचं राजकारण करण्यासाठी 3 पर्याय आहेत असं म्हणता येतं। यातला पहिला पर्याय म्हणजे स्वतंत्र गट म्हणून अस्तित्व टिकवून ठेवणं, दुसरा पर्याय म्हणजे काँग्रेस सोबत मर्ज होणं आणि तिसरा पर्याय म्हणजे अजित पवार गटासोबत एकत्रित जाणं। आता शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून अस्तित्व ठेवायचं असेल तर मजबूत नेत्यांची फळी आवश्यक आहे। पण शरद पवारांजवळ जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड असे काही हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेच नेते हे मजबूत नेते म्हणून उपस्थित आहेत, त्यामुळे ही फळी मोठी नाहीये, ही त्यांची मर्यादा आहे। दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे काँग्रेस सोबत मर्ज होण्याचा, पण पुन्हा काँग्रेसच्या नेत्यांसोबत वाद होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे शरद पवारांजवळ तिसरा पर्याय शिल्लक राहतो तो म्हणजे अजितदादांच्या पक्षासोबत मर्ज होणं। पण मूळ प्रश्न आहे, सगळ्या विधानसभा निवडणुकीत पवारांनी दादांच्या विरोधात आक्रमकपणे राळ उठवली होती, प्रचार केला होता। मागच्या 1 ते 1.5 वर्षात दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणात कटुता निर्माण झाली आहे। मग दोन्ही राष्ट्रवादी खरंच एकत्रित येतील का आणि येतील तर कशावरनं, तर या संदर्भाची 3 कारणं आपल्याला प्रामुख्याने देता येतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊ शकतात हे सांगण्याचं पहिलं कारण म्हणजे स्वतः शरद पवारांच्या नेत्यांची दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात ही इच्छा आहे। अजित पवार गटाचे नेते हे अजितदादांनी बंड केल्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात अशी इच्छा प्रकट करतात, पण शरद पवार गटाचे नेते मात्र अशी भूमिका उघड घेण्याचं टाळतात। विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पुन्हा 5 वर्षांसाठी विरोधात बसण्याची वेळ आल्यामुळे शरद पवार गटातले काही आमदार आणि खासदार अस्वस्थ झाल्याचं बोललं जातंय। अस्वस्थ असणाऱ्या या नेत्यांनी 8 आणि 9 जानेवारीला पक्षाच्या होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत अजितदादांसोबत जाण्याचा शरद पवारांपुढे आग्रह धरलाय असं सांगण्यात येतंय। यातला शरद पवार गटाचा एक बडा नेता सुप्रिया सुळेंना सत्तेच्या सोबत जाण्यासाठी राजी करतोय अशी बातमी सुद्धा एका वर्तमानपत्राने छापली आहे। कारण सुप्रिया सुळे जर राजी झाल्या तर शरद पवार गट लवकरात लवकर अजित पवार गटात विलीन होईल असं या बड्या नेत्याला वाटतं। थोडक्यात सांगायचं तर विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता शरद पवार गटाचे नेतेच अजितदादांच्या सोबत जाण्याचा आग्रह करतात, त्यामुळे दोन्ही गट एकत्रित येतील अशा चर्चांना बळ मिळतं। यासोबतच अजितदादांच्या सोबत गेल्यास दोन्ही गटाला याचा फायदा होऊ शकतो असं शरद पवार गटातल्या नेत्यांना वाटतं।
थोडक्यात काय तर दोन्ही गट एकत्रित येणं हे दोन्ही पक्षांसाठी फायद्याचा सौदा ठरणार आहे। त्यातल्या त्यात शरद पवार गटाच्या नेत्यांना अजितदादांच्या सोबत जाऊन मर्ज होऊन राज्याच्या राजकारणात महत्त्वाचं स्थान मिळू शकतं आणि त्यामुळेच दोन्ही पक्ष एकत्रित येतील आणि 8 किंवा 9 तारखेला हा निर्णय होईल असं म्हटलं जातंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मागच्या काही दिवसांपासून हे दोन्ही गट एकत्रित येण्याचे मिळालेले संकेत। आधी सांगितल्याप्रमाणे अजितदादांसोबत मर्ज व्हावं ही शरद पवार गटातल्या नेत्यांची इच्छा आहे। याआधी 12 डिसेंबरला शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली। खरं तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अगदी सुरुवातीला हे सगळे नेते पवारांना भेटायला गेले होते। त्यानंतर वर्षभराने या सगळ्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीमुळेच दोन्ही गट एकत्रित येण्याच्या चर्चा झाल्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं भेटीनंतरचं जेस्चर पाहता हे तसंच दिसत होतं। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या विशेष अधिवेशनात शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांनी अजितदादांना उद्देशून दादा आपला पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेतो असं विधान केलं होतं। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा आणखीनच रंगल्या। त्यात शरद पवार गटाचे आमदार बापू पठारे यांनी अजितदादांची आणि भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। अधिवेशन काळात सुद्धा अगदी शशिकांत शिंदे, रोहित पाटील या आमदारांनी अजितदादांची भेट घेतली होती आणि त्यामुळेच हे दोघेही एकत्रित येतील या चर्चांना आणखीनच वेग आला। आणखीन एक गोष्ट म्हणजे बारामतीतल्या विधानसभेत झालेल्या पराभवानंतर युगेंद्र पवारांनी ईव्हीएम मशीन मधल्या मतांच्या फेर तपासणीसाठी अर्ज केलेला। 20 डिसेंबरला त्यांनी हा अर्ज मात्र मागे घेतला। त्यावेळी अर्ज मागे घेण्याचं कारण युगेंद्र पवारांनी अस्पष्ट ठेवलं। यावर खासदार सुप्रिया सुळेंनी मात्र स्पष्टीकरण देताना म्हटलं की फेर मतमोजणीसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी मीच युगेंद्र पवारांना सांगितलेलं। युगेंद्र पवारांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे आणि त्यामुळे पराभवामागे फारसं काही मोठं कारण नाहीये असं जुजबी उत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं। युगेंद्र पवारांच्या या अर्ज वापसी घेण्याने आणि सुप्रिया सुळेंच्या विधानाने ईव्हीएमच्या मुद्द्यावर तरी पवार कुटुंबियांचे एकमत झाले अशा चर्चा सुरू झाल्या। इथं सांगण्यासारखा मुद्दा हाच आहे की मागच्या काही दिवसापासून दोन्ही गटांनी एकमेकांबद्दल केलेली विधानं, घडलेले प्रसंग पाहता दोन्ही पक्ष एकत्रित येतील याचे डॉट्स जोडले जात आहेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊ शकतात असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे दोन्ही पक्षांना एकमेकांची असणारी गरज। शरद पवारांकडे लोकसभेचे 8 खासदार आहेत तर अजितदादांकडे फक्त 1च खासदार आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर राष्ट्रवादीची एकत्रित ताकद 9 खासदारांची होईल, जी ताकद एकनाथ शिंदे यांच्या गटापेक्षा जास्त आहे। त्यामुळे साहजिकच केंद्रात राष्ट्रवादीची ताकद वाढू शकते। एनडीए सरकारमध्ये राष्ट्रवादीला मोठं स्थान मिळू शकतं आणि यातूनच मग केंद्रातल्या एनडीए सरकारमध्ये एखादं बडं कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद सुद्धा राष्ट्रवादीच्या पदरात पडू शकतं। दुसरीकडे राज्यामध्ये शरद पवार गटाला अजितदादांच्या सोबत गेल्यामुळे निश्चितपणे फायदा होऊ शकतो। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांना मंत्रिपद मिळू शकतात। थोडक्यात राज्यात आणि केंद्रामध्ये एकमेकांना असलेली गरज या दोन पक्षांना एकत्रित आणू शकते असं बोललं जातंय। पण दोन्ही गट एकत्रित येण्याची शक्यता असली तरी शरद पवार गटातील रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे मात्र अजितदादांच्या पक्षासोबत जाण्यासाठी तयार नाहीत असं बोललं जातंय। कारण अजित पवारांच्या पक्षासोबत गेल्यास पक्षातलं आपलं महत्त्व घटू शकतं, आपली वैचारिक प्रतारणा ठरू शकते अशी भीती या नेत्यांना वाटतेय। दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजितदादांच्या गटाविरोधात आक्रमक असा पवित्रा घेतलेला। अगदी दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे अशा बड्या नेत्यांवर पवारांनी गद्दारीचा शिक्का मारला होता। अशावेळी दोन्ही पक्ष एकत्रित झाले तर शरद पवारांची राजकारणातली विश्वसनीयता ही कमी होऊ शकते। त्यांच्या आजपर्यंतच्या राजकारणावर या निमित्ताने पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतं। एकीकडे शरद पवारांना यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हटलं जातं। अशा वेळी पवार आपल्या उतारवयात आपला गट अजितदादांसोबत मर्ज केला तर त्यांच्या वैचारिकतेविषयी सुद्धा प्रश्न निर्माण होतील। कारण अजितदादांच्या सोबत जाणं म्हणजे भाजप सोबत जाणं। त्यामुळे 9 जानेवारीला शरद पवार फक्त आपल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदलून आपला स्वतंत्र गट ठेवतील असं म्हटलं जातंय। दुसरीकडे अशीही चर्चा आहे की शरद पवार सक्रिय राजकारणातून निवृत्त घेत आपल्या पक्षातल्या नेत्यांना त्यांचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतील। आणखी एक चर्चा म्हणजे जयंत पाटलांचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय पक्का झालाय। त्यामुळे शरद पवार फक्त पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष बदलून जयंत पाटलांना भाजपसोबत जाण्यासाठी मोकळं करतील असंही म्हटलं जातंय। थोडक्यात काय तर शरद पवारांच्या राजकारणाचा अंदाज हा आजवर भल्या भल्यांना लावता आलेला नाहीये।
आम्ही फक्त मागच्या काही दिवसात घडलेल्या घटनांचे डॉट्स जोडलेत आणि दोन्ही पक्ष एकत्रित येऊ शकतात याचे अंदाज बांधलेत. आता राहिलेले डॉट्स तुम्ही जोडायचे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवार आणि अजित पवार हे भविष्यात एकत्रित येऊ शकतात का? काय असू शकते पुढची राजकीय वाटचाल? याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.